मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा। विरोधी पक्षनेतेपद, हिंदी सक्ती, त्रिभाषा सूत्रावर चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तक फडणवीसांना भेट दिलं। जनसुरक्षा विधेयकाबद्दल महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार। विधेयकावर स्वाक्षरी करू नये याबाबत विनंती करणारं पत्र राज्यपालांना देणार। हनी ट्रॅप प्रकरणातला पेन ड्राईव्ह आपल्याकडे, काँग्रेसच्या नाना पटोलेंचा सरकारला इशारा। कारवाईबाबत सरकार दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप। दिनो मोरियानं तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरया होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नाव न घेता आदित्य ठाकरेंना इशारा। जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेस हायकमांडनं विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि अमीन पटेल यांच्याकडे अहवाल मागितला। हायकमांडला अहवाल देण्याची तिन्ही नेत्यांची तयारी सुरू। विधानसभा अध्यक्ष दुतोंडी, सभागृहात बोलू न दिल्यामुळे भास्कर जाधवांचा घणाघात। तर कितीही दबाव आणा, नियमबाह्य काम होऊ देणार नाही, राहुल नार्वेकरांची स्पष्टोक्ती। राज्यात गुटखाबंदी म्हणणं हास्यास्पद। भाजप आमदार श्रीकांत भारतीयांचा सरकारला घरचा आहेर। राजरोसपणे विक्री सुरू असल्याचं म्हणत सरकारचे काढले बाभाडे। प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणी आरोपी दीपक काटेसह आणखी एकाला जामीन। 20,000च्या जात मुचलक्यावर अटी शर्तींसह जामीन मंजूर। एका महिन्यात न्याय मिळाला नाही तर जीवन संपवणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा सरकारला गंभीर इशारा। मुलांच्या डोक्यातले मारेकरांना मारण्याचे विचार संपवण्यासाठी न्याय देण्याची मागणी। छांगूरबाबा धर्मांतरण प्रकरणी ईडीची देशभरातील 14 ठिकाणी कारवाई। मुंबईत वांद्रे आणि माहीममध्ये झाडाझडती, तर शहजाद शेखच्या खात्यात 2 कोटी पाठवल्याचा आरोप। नाशिकमधील दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कार आणि दुचाकीचा अपघात। कार नाल्यात पडल्यानं 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। यूएपीए कायदा घटनात्मकदृष्ट्या वैध, मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा। कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाचा निकाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।